मित्र पंकज दहावारे. माझ्या शाळेचे नाव जी प्रशाला वाडगाव सिद्धेश्वर. आज मी तुम्हाला दीडशहाणा आबासाहेब गावटे लिखित दीडशहाणा पुस्तकातील बोकरवाडीचा बंधू ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. डोंगर माथ्यावर बोकरवाडी नावाचं छोटंसं गाव होतं. गावात आणि भोवताली बोकराची खूप झाडं होती, त्यामुळे गावाला बोकरवाडी असं नाव पडलेलं. शेती हाच गावचा मुख्य व्यवसाय होता. आजूबाजूला डोंगर असल्यामुळे गावात गाई गुरांची संख्या जास्त होती, त्यामुळे दूध दुभतही गावात भरपूर होतं. बंडूचे वडील शेतकरी होते. त्यांनीही शेतीपूरक व्यवसाय म्हणून 2-3 गायी पाळलेल्या होत्या. शेती आणि दुधाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचं अगदी छान भागत होतं. बंडू हा घरातला एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे आई त्याचा खूप लाड करायची. त्याला आवडेल ते खायला द्यायची, सुंदर सुंदर कपडे घ्यायची, जी मागेल ती वस्तू घ्यायची. शिवाय गाडीचंही काम त्याला करू देत नव्हती, त्यामुळे तो नुसता खुशाल चेंडू बांधला होता. गाव छोटं होतं. गावात 4थी पर्यंत शाळा होती. त्यापुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत होतं. नको रे बाबा बाहेरगावी, माझं एकुलतं एक लेकरू आहे असं म्हणून आईनं त्याला शिकायला पाठवलंच नाही. तो आता चांगला 15-16 वर्षाचा झाला होता. रोज आई त्याला शेतात सोबत घेऊन जायची. शेतातही तो काही करत नव्हता, नुसतं इकडं तिकडं फिरायचा. या झाडाच्या फांद्या ओढ, त्या झाडाची पानं तोड, पाखरांना दगड मार, खारुताईच्या मागं धाव, अशी नुसती मौज मज्जा करायचा. वाटेल ते खेळायचा, मनसोक्त खायचा आणि सावलीला खुशाल झोपायचा. एके दिवशी आईला शेतात जायचं होतं, पण घरातील काम संपत नव्हते. धुणं भांडी झाली नव्हती. धुणं धुवायला तर नदीवर जावं लागत होतं. दूध गरम करायचं राहिलं होतं. आई म्हणाली, बंडू, मी धुणं धुवून येते, तू दुधाचं पातेलं चुलीवर ठेव. हो आई, ठेवतो. आई धुणं धुवायला निघून गेली. थोड्या वेळानं बंडूला आठवलं आईनं दुधाचं पातेलं चुलीवर ठेवायला सांगितलं आहे. तो उठला, दुधाचं पातेलं चुलीवर ठेवलं आणि निवांत खेळत बसला. आई धुणं धुवून परत आली आणि म्हणाली, बंडू, दुधाचं पातेलं चुलीवर ठेवलंस का? हो आई, तू गेली की लगेच ठेवलं. आईनं धुणं वाळत घातलं आणि घरात आली. पाहते तर काय, दुधाचं नुसतं पातेलं चुलीवर ठेवलेलं. आई म्हणाली, बंडू, दूध गरम केलं नाही का? आई, तू कुठं सांगितलंस दूध गरम कर म्हणून? तू म्हणालीस पातेलं चुलीवर ठेव, ते मी ठेवलं. अरे वेड्या, दुधाचं पातेलं चुलीवर कशासाठी ठेवतात? दूध गरम करायलाच ना. मला काय माहिती आई, यापुढं नक्की करेल. एके दिवशी आई गिरणीत दळण आणायला जायचं होतं. चुलीवर भाजी शिजत होती. जाताना आई म्हणाली, बंडू, चुलीवर भाजी शिजते आहे, जरा लक्ष ठेव. होय आई. थोड्या वेळानं आई गिरणीतून परत आली. पाहते तो सगळ्या घरात धूर, सगळं पातेलं करपलेलं. बंडू त्याच्याकडे नुसता पाहत बसलेला. हे पाहून आई ओरडली, बंड्या, काय करतोस? भाजीकडे लक्ष देतो. आई, करपून गेली की ती सारी. चूल विजवायची नाही का? तू कुठं म्हणाली चूल विजव म्हणून? तू म्हणालीस लक्ष ठेव. तू बाहेर गेल्यापासून मी सारखं तिच्याकडे बघतोय, थोडं सुद्धा इकडं तिकडं बघितलं नाही. काय करावं बाई या पोराला? थोडं तरी शहाण्यासारखं वाग की. तू सांगितलेलं सगळं ऐकतोय की आई? अजून चांगलं वागणं. एकदा त्याचे बाबा गावाला गेलेले होते. आई शेतात एकटीच उडीद खुरपत होती. गायी झाडाखाली बांधलेल्या होत्या. बंडू आईच्या जवळच बसलेला होता. आई त्याला म्हणाली, बंडू, गाय घेऊन जा, वरच्या मक्याच्या रानात चाल, मी येते थोड्या वेळानं. पाणी पिऊन बंडूने गायी सोडल्या. त्यांना घेऊन तो वरच्या माळाकडच्या बाजूला त्याचं शेत होतं, त्या शेताला गेला. शेतात मका पेरलेला होता. आईचे शब्द त्याने लक्षात ठेवले होते. त्यानं गायी मक्यात सोडून दिल्या. कोवळा मका गायी गप्पा खाऊ लागल्या आणि तो नुसता त्यांच्याकडे बघत बसला. दुपार झाली. गायींना खाली आणावं, पाणी पाजावं, बंडूलाही जेवायला द्यावं म्हणून त्याची आई वरच्या शेतात गेली आणि पाहते तर काय, गायी मका खात आहेत आणि बंडू नुसताच लोळतोय. लांबूनच आई ओरडली, बंडू, अरे गायी मक्यात कशाला सोडल्यास? सारा मका खाऊन टाकला त्यांनी. आईचे शब्द ऐकताच तो दचकून उठला. तेवढ्यात आई जवळ आली. अरे सगळ्या मक्याचा काटा काढला की गायींनी. असा कसा वेडा आहेस तू? खुशाल मकात गायी सोडून बसला आहे. आई, तूच सांगितलंस की गायी वरच्या मक्याच्या रानात चाल म्हणून.
अरे बाबा, तुला वरच्या मक्याच्या रानात चार म्हणजे बांधाला चारायला सांगितल्या होत्या का धनात? तुला थोडं सुद्धा डोकं नाही? डोकं कसं नसेल र? बरं, इथून पुढे नाही असं करत आई. एकदा बंडूच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला भला मोठा साप निघाला. त्याला मारण्यासाठी माणसं काट्या घेऊन धावली. तोपर्यंत तो बिळात जाऊन बसला. जमल्यांपैकी एक जण म्हणाला, त्या बिळाभोवती थोडं चगळ टाका आणि द्या पेटवून. धगीनं आतल्या आत मरून जाईल तो. माणसांनी तिथलं चगळ गोळा केलं आणि पेटवलं. खरोखरच जाळाच्या धगीने तो बाहेर आला, पण बाहेर मोठा जाळ होता. त्याला कुठेच जाता येईना. अखेर आगीत होरपळून तो साप मरण पावला. बंडू ते लोक काय करतात ते बघत होता. आई त्याला म्हणाली, बंडू बघ, कधी कधी संकटातून बाहेर पडायला असं डोकं चालवावं लागतं. आई, मी पण संकटात सापडलो की असंच डोकं चालवीन. एके दिवशी बंडू एकटाच शेतात निघाला होता. सकाळची वेळ होती. तो शेताच्या जवळ आला होता. तेवढ्याच समोर एक माणूस दिसला. तो गाई घेऊन निघाला होता. त्या बंडूच्याच गाई होत्या. तो विचार करू लागला, बाबा तर घरी आहेत, पण हा कोण आपल्या गाई घेऊन जातोय? हा कुणीतरी चोरच असावा. तो घाबरला. काय करावे ते त्याला समजेना. तेवढ्यात त्याला आठवलं, आई म्हणाली होती संकटात सापडलं की डोकं चालवायचं. त्याला एक कल्पना सुचली. धीटपणे तो त्या माणसाजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, काका, हा रस्ता कुठे जातोय? गोपारवाडीला. तुला कुठं जायचंय? तुम्ही कुठं निघालात? मी रामपूरला चाललो आहे. का रे बाळा? अहो, माझे बाबा रामपूरला गेले आहेत. ते मला घेऊन गेले नाहीत. त्यांना शोधायला मी इकडे आलो आहे. अरे वेड्या, रामपूर इकडे नाही, तिकडे आहे. वाट चुकलास तू. चल मी घेऊन जातो तुला. माझ्या बरोबरी आहे. अरे वेड्या, बरं का आहे, असे म्हणून तो त्यांच्या बरोबर निघाला. वाटेत त्यानं त्यांच्याशी गोड गप्पा मारल्या. सर्व माहिती काढून घेतली. हळूहळू ते रामपूरला आले. रामपूर मोठं गाव होतं. ते दोघे सोबत निघाले होते. जाता जाता वाटेत पोलीस स्टेशन होतं. 2-4 पोलीस बाहेर उभे होते. बंडू धावत त्यांच्याजवळ गेला. घडलेला सगळा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्या चोराला पकडले व बंडूचे कौतुक केले. पोलिसांनी बंडूच्या बाबांना बोलावून घेतले. घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. बंडूला आणि गाईंना बाबाकडे देत पोलीस म्हणाले, खरंच हुशार आहे तुमचा मुलगा व धाडसी पण आहे. बाबांनी पोलिसांना नमस्कार केला व बंडूला घेऊन गावाकडे आले. घडलेला सगळा प्रकार त्याच्या आईला सांगितला. आईलाही त्याचे खूप कौतुक वाटले. आपण चांगलं वागलं की सगळे आपलं कौतुक करतात, शाबासकी देतात, हे बंडूला समजलं होतं. त्या दिवसापासून त्यानं चांगलं वागायला सुरुवात केली. तो रोज शेतात जाऊ लागला आणि आई बाबांना कामात मदत करू लागला. धन्यवाद.